महाराष्ट्रातील जलजीवन मिशन योजनेतील कामांबाबत मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात पाईपलाईन टाकली नसतानाही बिले काढल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संताप व्यक्त करत स्वतंत्र चौकशी समितीमार्फत कामांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार असलेल्या प्रत्येक गावात विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि स्वतंत्र यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे जलजीवन मिशनमधील कथित गैरव्यवहार उघडकीस येणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि या चौकशीचे पुढे काय परिणाम होऊ शकतात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1, जलजीवन मिशनमध्ये नेमका काय गौप्यस्फोट झाला? रविवारी संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जलजीवन मिशनच्या कामांबाबत अत्यंत गंभीर तक्रारी समोर आल्या. काही गावांमध्ये प्रत्यक्षात जमिनीत पाईपलाईन टाकण्यात आली नसतानाही काम पूर्ण झाल्याचे दाखवून कोट्यावधी रुपयांची बिले काढल्याचा आरोप करण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर पालकमंत्र्यांनी याला अत्यंत गंभीर प्रकार म्हणत संबंधित कामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिले. कारण ही योजना ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र जर प्रत्यक्ष काम न करताच पैसे काढले गेले असतील तर तो केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मुद्दा क्रमांक 2, चौकशी कशी होणार आणि कोण करणार? पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले की ज्या गावांमधून लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाऊन कामांची पाहणी केली जाईल. या चौकशीत केवळ विभागीय अधिकारीच सहभागी राहणार नाहीत, तर ग्रामस्थ आणि स्वतंत्र यंत्रणेतील अधिकारीही उपस्थित असतील. म्हणजेच केवळ कागदोपत्री तपास न करता प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाईपलाईन टाकली आहे का, पाणी पुरवठा सुरू आहे का आणि बिलांमध्ये दाखवलेलं काम खरोखर झाले आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक गावाचा स्वतंत्र अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला जाणार असल्याने या चौकशीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुद्दा क्रमांक 3, विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा. बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला की कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. जलजीवन मिशन असो किंवा इतर कोणतीही योजना, गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी खत विक्रीतील गैरप्रकारांबाबतही प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. पुराव्यासह लेखी तक्रारी आल्यास कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे प्रशासनावर आता जबाबदारी अधिक वाढली आहे. मुद्दा क्रमांक 4, पीक विमा, खत विक्री आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही नाराजी. बैठकीत केवळ जलजीवन मिशनच नव्हे तर कृषी विभागाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावर पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जादा दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे बैठकीत केवळ जलजीवन मिशनच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मुद्दा क्रमांक 5, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या विकास योजनांची घोषणा. जलजीवन मिशनमधील गैरव्यवहारांवर कारवाईचे आदेश देतानाच पालकमंत्र्यांनी भविष्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. साकूर उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून
या योजनेसाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भोजापूर प्रकल्पाचा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या योजनांमुळे भविष्यात संगमनेर तालुक्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुद्दा क्रमांक 6. निळवंडे धरणामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. बैठकीत जलसंपदा विभागाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. यंदा निळवंडे धरणातून नियोजनबद्ध पद्धतीने 8 आवर्तने सोडण्यात आली. तसेच तब्बल 240 बंधारे भरून देण्यात आल्यामुळे निळवंडे आणि प्रवरा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवली नाही, अशी माहिती देण्यात आली. यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी वेळेत उपलब्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले. मुद्दा क्रमांक 7. चौकशीनंतर पुढे काय घडू शकतं. आता सर्वांचे लक्ष या चौकशीच्या अहवालाकडे लागले आहे. जर चौकशीत पाईप न टाकताच बिले काढल्याचे आरोप सिद्ध झाले तर संबंधित ठेकेदार, अधिकारी किंवा जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. कामांची पुन्हा तपासणी, निधी वसुली किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासारखी कारवाई होऊ शकते. त्यामुळे ही चौकशी केवळ औपचारिक ठरणार की प्रत्यक्ष दोषींवर कठोर कारवाई होणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष काम न करता बिलेट काढल्याच्या गंभीर तक्रारींमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरी, प्रत्येक तक्रारीची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पडताळणी केली जाणार असून ग्रामस्थ आणि स्वतंत्र यंत्रणेलाही चौकशीत सहभागी करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकशी अधिक पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. तिसरी, जलजीवन मिशन बरोबरच खत विक्री, पीक विमा आणि सिंचन योजनांबाबतही प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आल्याने विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते जलजीवन मिशनमधील कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल का, की हे प्रकरणही इतर चौकशींसारखेच थंड बस्त्यात जाईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.